नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ राखेबळे. मित्रांनो, राशन कार्डमध्ये तुम्हाला एखाद्या सदस्याचं नाव ॲड करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या घरी एक नवीन सदस्य आला असेल किंवा मित्रांनो तुमच्या मुलीचं नाव तुम्हाला राशन कार्डमध्ये ॲड करायचं आहे. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला आता तहसीलमध्ये जायची गरज नाही. घर बसल्या तुम्ही तुमच्या मुलाचं किंवा पतीचं जे नाव आहे ते ॲड करू शकता. मित्रांनो, यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये नवीन सदस्य कशाप्रकारे ॲड करायचं याची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला rcms.mahaput.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर रजिस्टर आणि साइन इन पर्याय आहे, ज्यामध्ये पब्लिक लॉग इन पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं. याच्यात दोन पर्याय आहे मित्रांनो, रजिस्टर युजर आणि न्यू युजर साइन अप हेअर. तर मित्रांनो, न्यू युजर साइन अप हेअर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो 3 ऑप्शन असेल. तर याच्यामध्ये जो 1 नंबरचा ऑप्शन आहे याच्यावरतीच मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचा 12 अंकी राशन कार्ड नंबर तुम्हाला मागेल तो इथं टाका. नसेल तर मित्रांनो कसा काढायचा त्यातसुद्धा व्हिडिओ आहे. आणि पुढे चेक राशन कार्डवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो आधार नंबर दाखवायचे आणि कॅप्चा दाखवेल. कॅप्चा टाकून गेट OTPवरती क्लिक करा. आलेला OTP इंटर OTP या रकाने टाकून व्हेरीफाय OTPवरती क्लिक करा. यानंतर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता आधारनुसार जसं नाव असेल तर संपूर्ण नाव येईल. त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता आधार नंबर येईल. त्यानंतर जेंडर येईल मित्रांनो. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल मोबाईल नंबर टाका. तो नंतर ईमेल ID टाका. त्यानंतर मित्रांनो एक लॉग इन ID तुम्हाला इथं कन्फर्म टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता मित्रांनो चेक अवेलेबिलिटी अवेलेबल असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे. abc@1234 उदाहरणार्थ असा काहीतरी पासवर्ड करा. तोच कन्फर्म पासवर्डमध्ये टाका. हा जो कॅप्चा दिलेला आहे कॅप्चा टाकून सबमिट करा. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एक ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ लॉग इन ID. तुमचा लॉग इन ID इथं दाखवलेला आहे मित्रांनो. आता तुम्हाला क्लिक हे टू लॉग इनवरती क्लिक करायचं. यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इनवरच्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल. तर सर्वात का रजिस्टर युजर पर्याय आहे याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर 3 पर्याय तुमच्यासमोर उपयोगी. आधारने लॉग इन करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही इथं जे तुम्ही युजर ID आणि पासवर्ड बनवला तो टाकूनसुद्धा लॉग इन करू शकता. आणि तिसरा पर्यायामध्ये मित्रांनो तुम्ही राशन कार्ड नंबर टाकून इथं लॉग इन करू शकता. तर मित्रांनो आता मी इथं युजर नेम आणि पासवर्ड टाकून जे आहे ते लॉग इन करून त्यानंतर मित्रांनो एक OTP येईल. आलेला OTP इंटर OTP या रकाने टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं. यानंतर मित्रांनो तुमचं इथं राशन कार्ड अशा प्रकारे ओपन होईल मित्रांनो. डॅशबोर्ड तुम्हाला इथं दाखवेल. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला इथं राशन कार्ड मोडिफिकेशन म्हणून एक पर्याय आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये तुमच्या सर्व सदस्यांची नावे तुम्हाला इथं दाखवले जाईल. आता ज्या सदस्याचं नाव ॲड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला ॲड मेंबरवरती क्लिक करायचं. हा फॉर्म ओपन होईल. सर्वात अगोदर मित्रांनो ज्याचं नाव ॲड करायचं त्याचा इथं पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. चूज फाईलवर क्लिक करून मित्रांनो त्याचा फोटो अपलोड करून घ्या. त्यानंतर मित्रांनो इथं राशन कार्ड नंबर येईल. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर. त्यानंतर मेंबर नेम जे आहे तुम्हाला इथं मराठीमधून टाकायचं आहे मित्रांनो. आणि ते खाली ऑटोमॅटिकली इंग्लिशमधून इथं येणार आहे. स्पोर्ट्स नेममध्ये मित्रांनो पती किंवा पत्नीचं नाव येणार आहे. नसेल तर मित्रांनो ते सोडून द्यायचं आहे. भरायची आवश्यकता नाही. ते ऑटोमॅटिकली इंग्लिशमध्ये तिथं येईल. त्यानंतर मित्रांनो इकडं आल्याच्यानंतर तुम्ही इथं फादर्स नेम जे आहे ते लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये टाकायचं आहे. ते इथं इंग्लिशमध्ये कन्वर्ट होईल. त्यानंतर इथं मदरचं नेम इथं लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये टाका. ते इथं इंग्लिशमध्ये येईल. त्यानंतर इकडे येऊन जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल फिमेल ऑदर जे असेल ते इथं टाकून घ्या. त्यानंतर मित्रांनो रिलेशन विथ हेड ऑफ फॅमिली. मित्रांनो ज्यांच्या नावावर राशन कार्ड आहे त्यांच्यासोबत तुमचं काय नातं आहे ते इथं टाकून घ्या मित्रांनो. इथं भरपूर सारे पर्याय आहे. त्यानंतर एज निवडायची आहे. तुमची डेट ऑफ बर्थ इथं टाकून घ्या. त्यानंतर एज इथं ऑटोमॅटिकली येईल. मोबाईल नंबर इथं टाकायचा असेल तर टाकू शकता, नसेल तर गरज नाही. त्यानंतर इकडे यायचं आहे राशन कार्ड लिफ्टिंग एलिजिबिलिटी जी आहे ती यस असल्या पाहिजे. त्यानंतर ज्यांचं नाव ॲड करायचं आहे त्यांचा आधार नंबर टाका. त्यांचा व्यवसाय टाका, काय व्यवसाय करत आहे ते. जर काहीच करत नसेल मित्रांनो तर ऑदरवरती तुम्ही इथं क्लिक करू शकता मित्रांनो. कुठलाही व्यवसाय तुम्ही इथं जो असेल तो इथं टाका. त्यानंतर मित्रांनो ॲन्युअल इन्कम किती आहे ते टाकून घ्या. जर नसेल तर डायरेक्ट झिरोवरती क्लिक झिरो करायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट टाईप इथं निवडायचं आहे मित्रांनो. यामध्ये बर्थ सर्टिफिकेट, हायस्कूल मार्कशीट, त्यानंतर आधार, पॅन कार्ड, वोटर ID कार्ड जे असेल ते टाका. काहीच नसेल तर मित्रांनो ऑदरवरती क्लिक करून इथं आधार नंबरसुद्धा टाकू शकता. डॉक्युमेंट नंबरमध्ये आधार नंबर टाका. डॉक्युमेंट कधी झाली इश्यू झालेले ते टाका. आणि इथं बर्थ सर्टिफिकेट मित्रांनो ते पुरावा जो आहे अपलोड करायचा आहे. त्यानंतर बँक डिटेल्स टाकायची गरज नाही. मनरेगा स्टेटसमध्ये यस किंवा नो जे असेल ते इथं टाकून घ्या. त्यानंतर खाली यायचं आहे कास्ट कॅटेगरी निवडून घ्यायची मित्रांनो तुमची जी असेल ती. त्यापुढे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. नसेल तर मित्रांनो इथं डायरेक्ट आधार कार्ड केलं तरी तुम्ही चालेल. त्यानंतर डिजेबिलिटी डिटेल्स इथे निवडायची आहे. नो असेल तर नो करा, यस असेल तर यस करा. त्यानंतर मित्रांनो डिजेबिलिटी कधीपासून आहे, जन्मापासून आहे किंवा काही वर्षापासून आहे ते टाका.
त्यानंतर मित्रांनो डिजेबिलिटी टाईप काय आहे, त्यानंतर डिजेबिलिटी ड्यू, त्यानंतर पर्सेंटेज किती आहे डिजेबिलिटी ते टाका आणि त्यानंतर डिजेबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला इथं चूज फाईलवर क्लिक करून अपलोड करायचं आहे. जर नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला क्रिटिकल लायनेसवरती यायचं आहे. यामध्ये असेल तर यस करा, नसेल तर नोवरती क्लिक करा. खाली या. खाली आल्याच्यानंतर स्पेशल कॅटेगरी निवडा मित्रांनो. कोणतीही स्पेशल कॅटेगरी नसेल तर नो स्पेशल कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे. रिमार्कमध्ये काही टाकायची गरज नाही. 2 बॉक्सेस आहे याच्यावरती टिक करा आणि सेव्हवरती क्लिक करा. यानंतर मित्रांनो आय शो वॉन्ट टू सेव्ह फॉर्म सबमिट करायचा आहे का विचारलं जाईल, यस करा. त्यानंतर मी पाहू शकता मेंबर डिटेल्स सक्सेसफुली ॲड झालेली आहे. अशा प्रकारे येईल. तुम्हाला पुन्हा इथं रिडायरेक्ट केलं जाईल. तर पाहू शकता मित्रांनो इथं मेंबरमध्ये आपण जे नाव ॲड केलं ते इथं सर्वात शेवटी इथं खाली ॲड झालेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं नाही, डायरेक्ट खाली यायचं आहे. खाली स्क्रोल केल्याच्यानंतर मित्रांनो कन्फर्म अँड प्रोसेड टू सबमिट द ॲप्लिकेशन फी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर काही सूचना दाखवली जाईल, याला ओके करा. ओके केल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही इथं पाहू शकता राशन कार्ड मोडिफिकेशन रिक्वेस्ट ही सबमिट झालेली आहे. व्हेरिफिकेशनसाठी ते गेलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला इथं पाहू शकता स्टेटसमध्ये इथं पाहू शकता मित्रांनो राशन कार्ड इज ब्लॉक आणि तुम्हाला तो ॲप्लिकेशन नंबरसुद्धा इथं दिसेल, कोणत्या तारखेला केलं ती तारीख दिसेल. आणि मित्रांनो काही दिवसाने जो इन्स्पेक्टर असेल तो इथं व्हेरिफिकेशन करेल मित्रांनो आणि काही दिवसामध्ये जे नाव आहे ते इथं ॲड करून देईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्या राशन कार्डमध्ये घरच्या सदस्याचं नाव ॲड करू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.